श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, अक्षय तृतीयेला घरातून चुकूनही एक वस्तू ठेवू नका. आयुष्यभरासाठी गरिबी येईल, घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल, संकट येते. बघा, अक्षय तृतीया येत्या 19 एप्रिलला रविवारी आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया म्हणजे काय आणि हा दिवस का साजरा केला जातो? तर पहा, अक्षय या शब्दाचा अर्थ आहे त्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ हे अनंत काळ टिकते, असे पौराणिक महत्व सांगितले गेले आहे. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामाचा जन्म झाला होता, म्हणून याला परशुराम जयंती असेही म्हणतात. त्याचबरोबर पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्ग लोकातून गंगा माता पृथ्वीवरती अवतरली होती. अन्नाची अधिष्ठाती देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म सुद्धा याच पवित्र दिवशी झाला होता. एवढेच नाही तर वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती सुद्धा घटना याच दिवशी घडली होती. त्याचबरोबर श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा जेव्हा त्याला भेटायला गेला होता ना, तेव्हा सुद्धा कृष्णाने सुदाम्याचे दारिद्र्य दूर करून त्याला ऐश्वर्य दिले. तो दिवस होता अक्षय तृतीयेचा आणि म्हणून या दिवसाला 3.5 शुभ मुहूर्तापैकी असलेला एक शुभ मानले जाते. या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येते. या दिवशी पाणी भरलेले माठ, अन्न, सातू, जव यासारखे अन्नाचे दान केले जाते. यामुळे आपल्या आयुष्यातील गरिबी जी आहे तर ती दूर होते. आणि घरामध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान देखील केले जाते. नवीन व्यवसायाची सुरुवात करणे, गृहप्रवेश करणे, लग्न कार्य किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी देखील हा दिवस सर्वोत्तम आणि शुभ मानला जातो. कारण या दिवशी कोणत्याही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. हा पूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो. तर ही गोष्ट थोडक्यात सांगायची गेली तर सुख समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि जर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या हातून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात अशा काही वस्तू आहेत तर त्या जर आपल्या घरात राहिल्या तर कधीही लक्ष्मी टिकत नाही. त्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेत आहे आणि आयुष्यभरासाठी त्या घरामध्ये गरिबी येते. अक्षय तृतीयेचा दिवस हिंदू धर्मात फार शुभ मानला जातो आणि या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी केल्या जातात. पण या दिवशी फक्त नवीन वस्तू खरेदी करणे महत्त्वाचे नसते, तर काही वस्तू या आपल्या घरातून बाहेर काढणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचे असते. आणि म्हणून अक्षय तृतीयेला घरात चुकूनही आपल्याकडे ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची नाही. तर ती वस्तू कळत नकळत जर तुमच्या घरात राहिली तर आयुष्यभरासाठी गरिबी येईल, घरातील लक्ष्मी ही काढता पाय घेईल, संकट अडचणी तुम्हाला सामोरे जावे लागेल. कारण या जी वस्तू आहेत ना, या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. या वस्तूमुळे आपल्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी वाढत असते आणि म्हणून आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. तर अशा कोणत्या वस्तू ज्या अक्षय तृतीयेच्या अगोदर घरातून बाहेर काढायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पहा, आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे तर या वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदरच घरातून बाहेर काढायच्या आहेत. अगदी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा काढल्या तरी सुद्धा चालेल. बघा, या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण घरामध्ये अनेक सेवा, उपासना, उपाय करत असतो. आपल्या पितरांची सेवा करत असतो, माता लक्ष्मीची सेवा करत असतो. त्याचबरोबर या दिवशी काही नवीन वस्तूंची खरेदी देखील करत असतो. अनेक शुभ गोष्टी आपण आपल्या घरामध्ये करत असतो, जेणेकरून या दिवशी आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचे मिळणारं फळ हे अक्षय आपल्याकडे राहत असते, ते कधीही संपत नाही. परंतु जर आपण काही शुभ गोष्टी केल्या आणि या काही वस्तू आहेत त्या जर आपल्या घरातच राहिल्या तर त्या उपायांचं, त्या सेवेचं आपल्याला कुठलाही शुभ फळ आहे तर ते प्राप्त होत नाही. कारण ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ना त्या अतिशय शुभ वस्तू असतात आणि यातली एक जरी वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरात लक्ष्मी कधीही टिकत नाही. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे तर ती वाढत जाते आणि यामुळे आपण जे काही कष्ट करतो, जी काही मेहनत करतो किंवा जी काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला कुठलाही फळ आहे तर ते मिळत नाही. आपण म्हणत असतो की आमची प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, आम्ही एवढे कष्ट करतो, मेहनत करतो,
तरी आमचे दिवस जे आहेत तर ते बदलत नाहीत, किंवा आमच्यावर कर्ज आहे, कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नाही, किंवा कर्ज फेडणे इतके पैसे आमच्याकडे येत नाहीत. परंतु बघा, आपण जे काही कष्ट करतो, जी काही मेहनत करतो, त्यासोबतच त्याला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपण काही गोष्टीचे, काही नियमांचे पालन जे आहे तर ते करायला पाहिजे. कारण आपल्या वस्तूमध्ये, आपल्या घरामध्ये, प्रत्येक वास्तूमध्ये स्वतःची एक अशी सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते. आणि आपलं घर जे आहे ना, त्या घरामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या आहेत तर त्या भरलेल्या असतात. आणि त्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू काही सकारात्मक ऊर्जा मिळत असते, आणि काही अशा वस्तू असतात त्यातून आपल्याला नकारात्मकता मिळत असते. मी त्या वस्तूमधून नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होत असते, आणि यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते. आणि म्हणून आपल्या अक्षय तृतीयाच्या अगोदर या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. नाहीतर माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. माता लक्ष्मी आपल्या घरावरती नाराज होऊ शकते. कारण या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो, भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा सेवा करत असतो. आणि म्हणून अक्षय तृतीयेचा हा जो दिवस आहे ना, तो खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो, जी काही पूजा वगैरे करत असतो, त्यामध्ये आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये आणि आपण केलेल्या सेवेचा आपल्याला संपूर्ण फळ मिळावं म्हणून अक्षय तृतीयेला आपल्याला त्या ज्या वस्तू आहेत तर त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. खरं तर पहा, घड्याळ बंद पडणं म्हणजे एक ठिकाणी थांबणं, स्तब्ध राहणे. अनेकदा आपल्या घरातील घड्याळ हे बंद असतात. भावनेच्या भरात आपण त्यांना सांभाळून ठेवतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का, यामुळे तुमची प्रगती कुठे ना कुठे थांबते. तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण होण्याचा हा एक संकेत असतो. त्यामुळे जर घरात बंद घड्याळ असेल तर ते तुम्हाला आत्ताच बाहेर काढायचं आहे, किंवा ते दुरुस्त करून तुम्हाला घ्यायचं आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार बंद पडलेल्या घड्याळ कधीही घरामध्ये ठेवू नये. ज्या घरात बंद पडलेल्या घड्याळ असतं तिथे त्या घराची प्रगती सुद्धा थांबत असते. म्हणून ही वस्तू जर तुमच्या घरात असेल तर आवर्जून तुम्ही घरातून बाहेर काढायची आहे. यानंतर पुढची वस्तू आहे तर ती घरात फाटलेला, मळलेला कपडा असतील तर यामुळे तुमची आर्थिक तंगी आहे तर ती सुद्धा दिसून येत असते. घरामध्ये पैशाच्या अडचणी येतात. हे कपडे आपण घालू शकत नाही, यामुळे घरात लक्ष्मीही नाराज होऊ शकतो. यासाठी तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये असे फाटलेले, मळलेले कपडे आहेत ते तुम्ही पुन्हा कधीही वापरणार नाही, तर हे आवर्जून तुम्ही घरातून बाहेर काढायचे आहेत. या कपड्यामध्ये एक नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे झाडू. बघा, झाडूचा संबंध धन आणि लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे. तुटलेल्या झाडूने घरात कचराही नीट काढता येत नाही, तसेच यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण होते. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये तुटलेला, खराब असा झाडू असेल तो तुम्ही वापरत नाही, किंवा तुटलेला झाडू आहे तो तुम्ही अजूनही वापरत असेल तर असा सुद्धा झाडू तुम्हाला घरातून बाहेर काढायचा आहे आणि नवीन झाडू हा तुम्हाला खरेदी करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये तुटलेला झाडू आपण जर वापरला तर त्या घरामध्ये 100% पैशाच्या अडचणी येत असतात. यानंतर पुढची वस्तू आहे सुकलेले, वाळलेले रोप किंवा झाड. जर तुमच्या घरामध्ये सुकलेले रोपटं असेल तर म्हणजे दुर्भाग्याचे लक्ष असते. त्यामुळे वेळेत सुकलेलं झाड असेल तर ते घरातून बाहेर काढा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी हिरवागार रोपटं तुम्ही घरात लावा. त्यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल. बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या बाल्कनीमध्ये अनेक सुकलेली झाडे असतात जी भरपूर दिवसापासून तशीच पडलेली असतात. आपण ते घरातून बाहेर काढत नाही, परंतु सुकलेल्या झाडातून खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. कारण झाड सुकलं की त्याची वाढ सुद्धा होत नाही. तिथेच आपल्या घराची भरभराटी जी आहे तर ती थांबत असते. आपल्या घराची भरभराट होत नाही म्हणून असं सुकलेले झाड असेल तर ते तुम्हाला आवर्जून घरातून बाहेर काढायचं आहे. आणि अक्षय तृतीयेला पुन्हा त्या कुंडीमध्ये तुम्ही एखादं छानसं हिरवगार रोपटं आहे तर ते लावू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुळस लावली तरीही चालेल. मनी प्लांट लावू शकता. यामुळे तुमची नक्कीच घराची भरभराट होईल. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे वापरत नसलेली चप्पलाची जोड. बऱ्याच वेळा असं होतं ना, आपण नवीन चप्पल किंवा फॅशन म्हणून नवीन आणत असतो, पण वापरत नसलेले जुनी चप्पलचे बूट जे आहेत ते आपण घरात तसेच ठेवत असतो. ते घरातून बाहेर काढत नाही आणि हेच गरिबीचे कारण घरामध्ये ठरत असते. कारण अशा चप्पलमुळे घरामध्ये दारिद्र्य येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे. कारण तुटलेल्या चप्पल, बूट हे देखील दुर्भाग्याचे एक प्रतीक आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते. आपल्या घरात येणारी माता लक्ष्मी ही सुद्धा परत घरातून निघून जाते. मग अलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत राहते. आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या आधी घरामध्ये तुटलेले किंवा वापरत नसलेले जे काही चप्पलचे जोड किंवा बूट आहेत तरी सुद्धा तुम्ही घरातून बाहेर काढायचे आहेत, किंवा चालले असतील तर तुम्ही ते कोणाला वापरायला सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये काही तुटलेली भांडी असेल, भांड्यांना चिरा वगैरे गेलेल्या असतील, किंवा काही भांड्यांना, काही वस्तूंना जर गंज लागलेला असेल तर अशी भांडी तुम्ही घरातून आवर्जून बाहेर काढायची आहेत.
या भांडण्यामुळे किंवा या वस्तूमुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते. यामुळे माता लक्ष्मी जिथे भांडण तंटे आहेत तिथे माता लक्ष्मी ही कधीही राहत नाही. माता लक्ष्मीला नेहमी जिथे शांतता आहे, समृद्धीची सकारात्मकता वातावरण आहे, तिथे तिला राहायला आवडते. बघा, तुटलेल्या भांडण्यामध्ये नकारात्मकता शोषून ठेवण्यासाठी म्हणून अक्षय तृतीयेच्या अगोदर तुम्हाला अशी तुटलेली, फुटलेली किंवा गंध चढलेली काही भांडे असेल, काही वस्तू असेल तर त्या आवर्जून घरातून बाहेर काढायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की पहिल्या काळात या वस्तू कधीही घराच्या बाहेर फेकून दिल्या जात नव्हत्या, पण त्यावेळेस मानवाचे जे जीवन हे पूर्ण सकारात्मक आध्यात्मिक गोष्टीवर परिपूर्ण होते. आता कलियुगामध्ये या गोष्टी कुठेही बघायला मिळत नाही. म्हणून तुम्ही थोडाफार बदल करून पहा, तुमच्या नक्की अनुभव बघायला मिळेल. आता ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ना, या आवर्जून तुम्हाला अक्षय तृतीयेच्या अगोदर घरातून बाहेर काढायच्या आहेत. अगदी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही घरातून बाहेर काढल्या ना तरी सुद्धा चालेल. आता तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ ठेवायचं आहे, कारण या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपलं घर हे स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. घर हे घाणेरडे ठेवू नका किंवा स्वयंपाकघरामध्ये खरकटी भांडी ठेवू नका. सकाळी लवकर उठून आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती छान आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं, रांगोळी काढायची, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आणि आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहे. तुम्ही अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. मुख्य दरवाजावरती तुम्हाला स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा जो अक्षय तृतीय सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे. तर या दिवशी जर तुमच्या घरामध्ये तुमची सासू सासरे हयात नसतील, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे. तर ती सेवा कशी करायची आहे, या अक्षय तृतीयेला पितरांसाठी कोणत्या गोष्टी कराव्या, ही जी काही माहिती आहे हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून तो व्हिडिओ नक्की पहा. जर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.